तर एकदा जर तुम्ही हा मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवलात तर रोज हाच ढोकळा बनवून खासाल. एवढा सोपा आणि हेल्दी ढोकळा बनून तयार होतो आणि खायला अप्रतिम लागतो. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाववाटी फ्रेश दही घालायचे आणि हे दोन्ही छान असं एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्स करून ह्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे. पाणी घालायचं नाही आहे आणि ह्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे. मी इथे 1 ते 1.5 तास मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तुम्हाला जास्त गडबड असेल तर अर्धा पाऊण तास जरी भिजवलात तरी चालते. ह्याला अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून अशा प्रकारे छान असं फाईन ग्राइंड करून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये आपले तयार असलेले रवा, त्यामध्ये भिजवलेला रवा जो आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मी इथे गाजर किसून घालणार आहे, ज्यामुळे मुलं देखील आवडीने खातात आणि त्यांना काहीतरी हेल्दी देखील भेटतं. हे छान असं स्वच्छ धुवून वरची साल काढून किसून घ्यायचे आणि मग नंतर त्याचबरोबर हिरवी मिरची देखील बारीक बारीक चिरून घालायची आहे आणि मग नंतर फ्रेश कोथिंबीर देखील चिरून घ्यायची. हे संपूर्ण आपल्याला आपले तयार असलेल्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आणि मग नंतर वरतून 1 चमचा मीठ, थोडीशी हळद, थोडेसे जिरे आणि रिफाइंड ऑइल टाकून घ्यायचे आणि ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचे. जास्त काही ह्याला मेहनत नाही आहे. अगदी कमी साहित्यात आपला हा ढोकळा बनून तयार होतो आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे ठेवायची. वरतून मी 1 चमचा इनो टाकून घेतलेला आहे आणि परत ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. प्लेटला आपण तेल लावून घेऊया, ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत आणि मग नंतर आपलं ढोकळ्याचं तयार मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया. मी इथे आधीच पाणी उकळायला ठेवलेले होते. लक्षात असू द्या, पाणी आधीच उकळून घ्यायचे आणि मग नंतरच आपल्याला हे प्लेट ठेवून घ्यायचे आणि ह्याला 5 ते 6 मिनिटे गॅसचा फ्लेम हाय ठेवून वाफवून घ्यायचे. मी ते थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, जेणेकरून हे दिसायला देखील छान दिसतं. आपला ढोकळा तयार होईल तोपर्यंत आपण तडकाची तयारी करून घेऊया. 1 चमचा तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे आणि मग नंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून ह्याला बंद करून टाकायचे. आपण पाहूया आपला ढोकळा तयार आहे का. तुम्ही पाहू शकता, हे अजिबात चिटकत नाही आहे. म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. हा पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचेत. तुम्हाला ज्या शेपचे हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे पीसेस बनवू शकता. तुम्ही पाहू शकता किती सहज आपले हे पीसेस बनून तयार झालेले आहेत आणि वरतून आपली तयार केलेला तडका जो आहे त्यावरती टाकून घेऊया अशा प्रकारे. पाहिलंत ना, किती सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी देखील आहे. तुम्ही ह्याला मुलांच्या डब्यामध्ये देखील देऊ शकता. मुलांना काहीतरी हेल्दी देखील भेटतं आणि खायला देखील टेस्टी लागतं. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.